जळगाव जिल्ह्यात गेल्या 23 वर्षांपासून अखंडपणे ब्रह्मोत्सव होत आहे साजरा। श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबा श्री हनुमानजी तसेच स्वयंभू गायलमाता मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्मोत्सव या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेले पाळधी या गावात श्री साईबाबा मंदिर मध्ये 3 दिवसीय ब्रह्मोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। डिसेंबर 24 रोजी सायंकाळी 6 वाजता परमपूज्य सुश्री देवी गुंजनजी वशिष्ठ भागवत आचार्य वृंदावन यांच्या उपस्थितीत सामूहिक संगीतमय सुंदरकांड। डिसेंबर 25 रोजी सायंकाळी 6 वाजता इंडियन आयडल गायक रोहित राऊत आणि जुईली जोगलेकर हे सादर करणार साई भजन संध्या। तसेच डिसेंबर 26 रोजी सकाळी 9 ते 12च्या दरम्यान साईबाबांचा महाअभिषेक होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। या 3 दिवसाच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमानिमित्त सर्व भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले ठेवण्यात आले आहे। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात। या 23व्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त मंदिरावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आले आहे। ब्रह्मोत्सवा कार्यक्रमांमध्ये सर्व भाविक भक्तांनी श्री साईबाबांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव। 23 वर्षापासून चालू आहे परंपरा। या वर्षी ब्रह्मोत्सव 24, 25, 26ला आहे। तर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याचा महाप्रसादाचा, दर्शनाचा आणि महाअभिषेकाचा। कशा कशा पद्धतीचा आपण कार्यक्रम घेत असतो? किती दिवसाचा हा ब्रह्मोत्सव असतो? पहिल्या दिवशी सुंदरकांड असतं 24 तारखेला, 25 तारखेला भजन संध्या असते, 26 तारखेला महाअभिषेक आणि महाप्रसाद असतो। पारधी येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये ब्रह्मोत्सव या कार्यक्रमानिमित्त संगीतमय सुंदरकांड, परमपूज्य सुश्री देवी गुंजनजी वशिष्ठ भागवताचार्य वृंदावन। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।